वेलकम बॅक फ्रेंड. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक सबस्टन्स पाहिलं, त्याच्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल पाहिलं, त्याच्यानंतर आपण पहा एक न्यूमेरिकल्स होतं, ते न्यूमेरिकल्स आपण घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहे पहा क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन. क्रिस्टल मध्ये काय डिफेक्ट आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे, किंवा त्याच्यामध्ये काय इम्परफेक्शन आहे, ते परफेक्ट नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आहे, त्याला म्हणतो आपण इम्परफेक्शन. किंवा डिफेक्ट म्हणजे काय आहे, त्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर आहे त्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर आहे, त्याला म्हणतो आपण क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन. आता आपण याच्यामध्ये जाऊया. पहा, द रियल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे जे नॅचरली ऑकर होतात असे जे काही क्रिस्टलाइन सबस्टन्स असतील, त्या क्रिस्टलाइन सबस्टन्स तो कसा नसतो, परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर त्याचं नसतं. परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर नसतं याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट असणार, आहे. 5 सेकंड पॉइंट काय, दे हॅव सम डिसऑर्डर और इरेग्युलॅरिटीज. त्याच्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर आहे, किंवा अजून काय आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इरेग्युलॅरिटीज आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इरेग्युलेशन्स आहे. इन द स्टॅकिंग ऑफ ऍटम. म्हणजे ऍटम ज्यावेळेस आपण स्टॅक करत असतो, ते स्टॅक करत असताना, स्टॅक करणं म्हणजे एकावरती एक रचने थर लावणे असं म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये काय आहे, मग इरेग्युलॅरिटीज आहे. इन द स्टॅकिंग ऑफ ऍटम स्टॅक करताना त्याच्यामध्ये काहीतरी डिसऑर्डर आहे, किंवा त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटीज आहे. Such irregularities in the arrangement of constituent particles of a solid crystal are called defect or imperfection. मग ती जी काय इरेग्युलॅरिटीज आहे किंवा अरेंजमेंट आहे कशाची, पार्टिकलची, कशामध्ये, सॉलिड क्रिस्टल मध्ये, त्याला आपण म्हणतो डिफेक्ट और इम्परफेक्शन. म्हणजे काय म्हणूया आपण, जनरली द डिसऑर्डर और इरेग्युलॅरिटीज इन द स्टॅकिंग ऑफ एन atoms is also called as defect or imperfection. त्याला म्हणतो आपण डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन. थर्ड पार्ट, in fact ideal crystal with no imperfection. आयडियल क्रिस्टल कसं आहे, with no imperfection. इम्परफेक्शन याचा अर्थ ते कसं आहे, परफेक्ट आहे. आर पॉसिबल, कधी पॉसिबल आहे, आर पॉसिबल ओनली ऍट ऍब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. मग ज्या ठिकाणी ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल, पहा ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असेल, या टेम्परेचरला फक्त काय असणार आहे, ते आयडियल क्रिस्टल असणार आहे. याच्यापेक्षा टेम्परेचर चेंज झालं तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, काहीतरी डिफेक्ट त्या ठिकाणी असणार आहे. पहा काय म्हणलं, in fact ideal crystal with no imperfection are possible only at absolute zero of temperature. Zero temperature ला काय होतं, ते आयडियल क्रिस्टल आहे. above this temperature no crystalline material 100% pure. मग त्या टेम्परेचरच्या आपण वरती गेलो, ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या वरती गेलो, तर ते जे काय असेल त्यावेळेस ते कसं असणार आहे, 100% प्युअर असणार नाही. व्हॉट एव्हर बी द नेचर ऑफ क्रिस्टल डिफेक्ट, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ मटेरियल इज मेंटेन. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, सपोज आपण पहा या ठिकाणी अरेंजमेंट पाहूया आपण कॅटायनची आणि एनायनची, की ज्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ज्याची असेल ती इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केलेली आहे, मेंटेन केलेली आहे. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आहे तुमच्याकडे तेवढेच काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. पहा आपण या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये घेऊया. पहा हा Na प्लस आहे, हा Cl मायनस आहे, हा Na प्लस आहे, हा Cl मायनस आहे. मोठा दाखवा लागेल, Na साइड लार्ज असतो, Cl मायनस असेल. परत या ठिकाणी हा Cl मायनस, या ठिकाणी हा Na प्लस, इथे Cl मायनस, Na प्लस. म्हणजे जेवढे काय आपल्याकडे काय आहे, जेवढे कॅटायन्स आहेत तेवढे काय आहे, एनायन्स आहेत. पहा 1 2 3 4, 1 2 3 4, 4 कॅटायन्स असतील आणि 4 काय आहेत, एनायन्स असतील. म्हणजे जेवढं कॅटायन तेवढे एनायन. म्हणजे काय केलं या ठिकाणी,
इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ मटेरियल इज मेंटेन. त्या मटेरियलची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. पुढे काय म्हणले पहा, फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल सम डिफेक्ट्स आर इंट्रोड्यूस. त्याच्यामध्ये काही डिफेक्ट काय केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात. कशामध्ये, प्युअर मटेरियल मध्ये. फॉर एक्झाम्पल, रस्टिंग ऑफ प्युअर आयर्न इज फास्ट. टू अवॉइड देम क्रोमियम निकेल आर मिक्स विथ आयर्न. म्हणजे आता आयर्न काय आपला 100% प्युअर असेल, 100% जर तो प्युअर असेल तर त्याचं काय होतं, रस्टिंग कसं होतं, फास्ट होतं. मग हे रस्टिंग फास्ट होऊ नये म्हणून काय केलं जातं, त्याच्यामध्ये क्रोमियम किंवा निकेल काय केलं जातं, मिक्स केलं जातं. निकेल किंवा क्रोमियम आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये काय करतो आपण, डिफेक्ट इंट्रोड्यूस करतो. डिफेक्ट त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. असं हे क्रिस्टल डिफेक्ट बद्दल सांगता येईल आपल्याला. पहा चला, आता याचे काय टाइप्स आहेत, ते टाइप्स या ठिकाणी आपण पाहणार आहे. पहा त्याचे जनरली किती टाइप आहेत, 3 टाइप आहेत. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. आपण पाहूया. पहा पहा पुढे जाऊया आपण आता. देयर आर 3 types of crystal defect. किती टाइप आहे त्याची, 3 टाइप आहे. तर फर्स्ट आहे आपला हा पॉइंट डिफेक्ट. सेकंड नंबर आहे पहा आपला हा लाईन डिफेक्ट. आणि थर्ड वन आहे प्लेन डिफेक्ट. प्लेन डिफेक्ट. तर आपल्याला फक्त हा पॉइंट डिफेक्ट फक्त स्टडी करायचा आहे. तर पॉइंट डिफेक्टचा नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी आता घेणार आहे. पॉइंट डिफेक्टचा. तर पुढचा पॉइंट आहे आपला आता पॉइंट डिफेक्ट. 3 टाइप आहे डिफेक्टचे. त्याच्यामध्ये मग पहिला आहे आपला आता हा पॉइंट डिफेक्ट. आता त्याच्याकडे जाऊया. दिस डिफेक्ट आर irregularities produced in the arrangement of basis lattice point in crystalline solid. आता बेसिस म्हणजे काय, तर आपण पहा बेसिस पाहिलं होतं पहा सुरुवातीला. म्हणजे हा NaCl आहे पहा, Na+Cl-. हे काय आपले बेसिस आहे. आणि याच्यामध्ये कुठे इरेग्युलॅरिटीज येणार आहे आपल्याला, तर ते लॅटिस पॉइंटला. कुठे येणार आहे, ते लॅटिस पॉइंटला. म्हणजे हे जे स्ट्रक्चर असेल पहा, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय होणार आहे, लॅटिस पॉइंटला काय होणार आहे, याच्यामध्ये इम्परफेक्शन येणार आहे. काय येणार, याच्यामध्ये इम्परफेक्शन येणार आहे. त्याला म्हणतो आपण हा पॉइंट डिफेक्ट. त्याला म्हणतो पॉइंट डिफेक्ट. देयर आर 3 मेन टाइप्स ऑफ पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्टचे किती टाइप आहे, परत 3 मेन टाइप्स आहे. पहा काय पहिला टाइप त्याचा, stoichiometric point defect, stoichiometric point defect, impurity defect, and third one is a non-stoichiometric defect. Stoichiometric point defect, impurity defect, and non-stoichiometric defect. असे याचे हे 3 मेन टाइप्स आहेत. तर त्यातला पहिला आहे आपला stoichiometric point defect. तर याच्याकडे जाऊया आपण. stoichiometric defect. Stoichiometry remains unchanged. काय डिफेक्ट सांगतो आपल्याला, याची जी काय स्टॉइचियोमेट्री असणार आहे ती चेंज होत नाही. आता स्टॉइचियोमेट्री म्हणजे काय ते आपण पाहूया. काय म्हटलेलं आहे, इन अदर वर्ड्स द रेशियो ऑफ, रेशियो आहे स्टॉइचियोमेट्री म्हणजे, इन अदर वर्ड द रेशियो ऑफ नंबर ऑफ ऍटम्स, म्हणजे जेवढे सुरुवातीला आहे तेवढे इम्परफेक्शन नंतर येणार आहे. म्हणजे ऍटमचा नंबर काय राहतो, सेम राहतो. किंवा ऑर नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन ऑफ अ कंपाऊंड रिमेन्स सेम. म्हणजे सुरुवातीला ज्याच्यामध्ये इम्परफेक्शन नाहीये त्याचा फॉर्म्युला जो असेल, त्याचा जो काय फॉर्म्युला असेल तोच फॉर्म्युला काय असेल, त्याच्यामध्ये डिफेक्ट आल्यानंतर सुद्धा असेल. म्हणजे तो चेंज होत नाही. रिमेन्स सेम ॲज रिप्रेझेंटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. त्याचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही.
तर त्याला म्हणतो आपण स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. ज्याच्यामध्ये स्टॉइचियोमेट्री चेंज होत नाही त्याला म्हणायचं स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइचियोमेट्री रिमेन्स अनचेंज. अशा प्रकारे आपल्याला हे स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट बद्दल सांगता येईल. आता या स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे परत किती टाइप आहे? 4 टाइप्स आहे पहा. पुढे जाऊया आपण. द स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट इज अगेन क्लासिफाइड into 4 types. Stoichiometric defect is again classified into 4 types. पुढे म्हणूया types of stoichiometric defect. त्याचे टाइप. तर त्याचा पहिला टाइप पहा फॅकन्सी. फॅकन्सी डिफेक्ट हा त्याचा पहिला टाइप झाला. दुसरा टाइप आहे पहा सेल्फ इंटरस्टिशियल. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. थर्ड टाइप आहे पहा आपला स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्ट. आणि चौथा टाइप आहे आपला पहा फ्रेंकल डिफेक्ट. फ्रेंकल डिफेक्ट. असे कशाचे टाइप आहे हे स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे 4 पॉइंट आहेत. फॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रेंकेल डिफेक्ट. आता पहिला काय आहे आपला फॅकन्सी डिफेक्ट. तर आपण फॅकन्सी डिफेक्ट कडे जाऊया. चला आता फॅकन्सी डिफेक्ट. पुढे आहे आपला फॅकन्सी डिफेक्ट. तर काय आहे फॅकन्सी डिफेक्ट आता आपण या ठिकाणी पाहूया. फॅकन्सी डिफेक्ट चला पाहूया. स्टॉइचियोमेट्रिकचा टाइप आहे आपला. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड पार्टिकल. म्हणजे सॉलिड पार्टिकलचं काय होतं क्रिस्टलायझेशन होत असेल त्यावेळी पार्टिकल मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट. म्हणजे एखादा पार्टिकल काय करतो त्याची जी रेग्युलर साइट असेल त्या साइटवरून दुसरीकडे जातो. इन द क्रिस्टल लॅटिस त्याची जी काही परफेक्ट जागा असेल ती जागा तो सोडून देतो. द मिसिंग पार्टिकल क्रिएट वॅकन्सी इन द लॅटिस स्ट्रक्चर. द सम ऑफ द लॅटिस साइट रिमेन्स वॅकंट. म्हणजे या ठिकाणी पाहता याच्यामध्ये काय पाहता येईल आपल्याला की सुरुवातीला काय आहे हे पूर्ण भरलेलं असेल. हे असं स्ट्रक्चर आहे. पण ज्यावेळेस याचं काय होत असेल आता क्रिस्टलायझेशन होत असेल त्यावेळेस काय होतं तर याच्यामध्ये काही पार्टिकल काय होतात त्याची पोझिशन काय करतात किंवा त्याची जी काही रेग्युलर साइट असेल ते रेग्युलर साइट काय करतात मिसिंग करतात. त्या जागेवरून ते दुसरीकडे जातात. मग दुसरीकडे गेल्यामुळे काय होतं या ठिकाणी काय तयार झाले आता फॅकन्सी तयार झाली. इन द लॅटिस स्ट्रक्चर द सम ऑफ द लॅटिस साइट रिमेन्स वॅकंट. मग ही जी काही जागा असेल ती काय राहते वॅकंट राहते. ती जागा रिकामी राहते. द वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप व्हेन द सबस्टन्स इज हिटेड. मग एखाद्या सबस्टन्सला आपण हिट केल्यानंतर सुद्धा काय होतं आपल्याला हा डिफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे जाऊया आपण. ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल्स. आता इथे जे 2 पार्टिकल ऍब्सेन्स आहेत पहा. ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ पार्टिकल द मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. टोटल जे काही मास असतं त्याच्यामधून हे 2 कमी झाले म्हणजे काय झालं त्याचं मास कमी झालं. हाऊएव्हर व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. आता याचं व्हॉल्यूम चेंज झालं का नाही फक्त काय बदललं मास बदललं. ऍज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. मग मास कमी झालं तर त्याचे काय होतं डेन्सिटी कमी होतं. आपण या ठिकाणी पाहूया डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यू. व्हॅल्यू मध्ये काय चेंज होतोय का काय चेंज होत नाही. पण मास असेल हे मास कमी होते म्हणजे ही व्हॅल्यू काय होते आता आपली कमी होते. म्हणजे ही व्हॅल्यू आपली जास्त येणार आहे आणि ही व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी डेन्सिटी काय येईल आपली कमी येईल. म्हणून आपण म्हणतोय ऍज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. सबस्टन्सची डेन्सिटी काय होते डिक्रीज होते. अशा प्रकारे हा डिफेक्ट आपल्या या ठिकाणी सांगता येईल. काय होते रेग्युलर जी साइट असेल त्या रेग्युलर साइट मधून काय होतं
पार्टिकल त्याची रेग्युलर साईट असेल, रेग्युलर जी जागा असेल ती जागा करतात ते मिस करत असतात आणि ती जागा रिकामी राहते, त्या ठिकाणी वॅकन्सी तयार होते आणि याला म्हणतो आपण वॅकन्सी डिफेक्ट. अशा प्रकारे हा डिफेक्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हा झाला आपला वॅकन्सी डिफेक्ट. चला पुढचा टाईप आहे आपला सेल इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. आपण आता त्याच्या आधी एक टाईप पाहिलेला आहे, आता हा दुसरा टाईप आपला सेल इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. आता हा डिफेक्ट म्हणजे काय पहा, इंटरस्टिशियल म्हणजे त्याची जी काही साईट असेल ती साईट तो चेंज करतो, पहा काय म्हणलेलं आहे. सम पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड, क्रिस्टलाइन जे एलिमेंटल सॉलिड असते, एलिमेंट पासून बनलेले क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड ऑक्युपाय interstitial site in the crystal structure. It is called cell interstitial defect in elemental solid. आता interstitial site म्हणजे काय तर आपण या ठिकाणी पाहूया. पहा ही आपले लॅटिस पॉइंट रेग्युलर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हे रेग्युलर पॉइंट असतील, लॅटिस पॉइंट झाले आणि याच्या मध्ये जी जागा आहे पहा, हा एक पॉइंट असेल आणि हा एक पॉइंट, ही जी काही जागा असेल याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल साइट, याला म्हणायचं इंटरस्टिशियल साइट. आणि मग काय होतं, पार्टिकल ऑफ क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइट, ते ऑक्युपाय करतात इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड सेल इंटरस्टिशियल डिफेक्ट इन क्रिस्टलाइन सॉलिड किंवा क्रिस्टलाइन एलिमेंटल सॉलिड. पहा काय म्हणलेलं आहे, दिस ऑकर्स बाय 2 ways. किती प्रकारे घडतो हे, तर 2 प्रकारे घडतो. तर कशा प्रकारे घडतो, तर त्याचा पहिला वे आहे पहा. फर्स्टली द एक्स्ट्रा पार्टिकल्स, म्हणजे जेवढे पार्टिकल तुमचे आहे त्याच्यापेक्षा एक काय आला, हा जास्त आला किंवा 2 असतील ते काय आले, जास्त आले, एक्स्ट्रा आले. द एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस इन क्रिस्टल लॅटिस. म्हणजे बाहेरचा एक पार्टिकल असेल तो काय करतो, इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय करतो. मास ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस, म्हणजे आता हे किती आहे आपले पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. याच्यामध्ये 2 काय झाले आता ऍड झाले, म्हणजे याचं मास काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मास ऑफ अ सबस्टन्स इन्क्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. तर त्याचा व्हॉल्यूम काय राहतं, रिमेन्स अनचेंज राहतं. काय तर हा कसा होतो, इंटरस्टिशियल मध्ये रिकामी जागा आहे, ह्या मोकळ्या जागेत तो बसलेला आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस, मग डेन्सिटी काय बोलायची आता, इन्क्रीज होणार आहे. का तर मास काय झालंय आपलं, वाढलेला आहे, मास वाढलेला आहे. अशा प्रकारे हा एक इफेक्ट आपल्याला डिफेक्ट त्या ठिकाणी सांगता येईल. पहा कसं सांगता येईल, हे आपले रेग्युलर पॉइंट आहे आणि याच्यामध्ये जी काही रिकामी जागा असेल, मोकळी जागा असेल, ते आहे आपलं लॅटिस इंटरस्टिशियल साइट. मग या इंटरस्टिशियल साइट मध्ये काय आहे, यानं जागा ऑक्युपाय केली, म्हणून याला म्हणतो आपण सेल इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. आता दुसऱ्या प्रकारे कसा करतो पहा, इन एन एलिमेंटल सॉलिड अ पार्टिकल्स गेट शिफ्टेड म्हणजे त्याची जागा काय करतो, तो बदलतो. इकडे काय होतं, बाहेरचा एखादा पार्टिकल इकडे ऑक्युपाय करतो आणि इथे काय होतं, याच्यामधलाच पार्टिकल काय होतो, शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिस पॉइंट. त्याची जी काही ओरिजिनल जागा असेल तिथून तो शिफ्ट होतो अँड ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. याची जागा तो काय करतो, शिफ्ट करतो आणि कुठे जातो परत, तो इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जातो. सेकंड, नो चेंज इन मास एज वेल एज व्हॉल्यूम, डेन्सिटी रिमेन्स सेम. काय झाले पहा, या स्ट्रक्चर मध्ये आपण पाहूया. हे जे काय आपलं रेग्युलर स्ट्रक्चर आहे याप्रमाणे पहा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. पण डिफेक्ट झाल्यानंतर काय होतं, इथे काय होते, व्हॅकन्सी तयार होते आणि इथलचं जे कुठं जातो, इंटरस्टिशियल साइडला जातो. आता टोटल जर पाडले आपण पार्टिकल तर काय आहे, सगळे सारखेच आहे, बरोबर. पण याच्यामध्ये काय झालं, इथे व्हॅकन्सी तयार झाली आणि इथे इंटरस्टिशियल ॲटम ही पोझिशन ऍक्वायर केली, म्हणजे याला आपण व्हॅकन्सी डिफेक्ट सुद्धा कॉम्बिनेशन म्हणू शकतो. व्हॅकन्सी डिफेक्ट कॉम्बिनेशन आपण याला म्हणू शकतो. अशा प्रकारे हे आपल्याला
डिफेक्ट या ठिकाणी सांगता येईल. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट दोन प्रकारे घडतो. एकामध्ये पहिला एक्स्ट्रा ऍटम या ठिकाणी स्पेस ऑक्युपाय करतो आणि दुसऱ्यामध्ये काय होतं, याचाच ऍटम त्याची रेग्युलर जागा काय करतो, बदलतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो. त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट. अशा प्रकारे हा डिफेक्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. चला आता आपण दोन टाईप पाहिले होते. पहा आता तिसरा टाईप पाहणार आहे आपण. तिसरा टाईप आहे पहा आपला स्कॉटकी डिफेक्ट. तिसरा टाईप आहे आपला स्कॉटकी डिफेक्ट. पहा काय म्हणलं डिफेक्ट मध्ये, इन अन आयोनिक सॉलिड. कोणतं सॉलिड आहे आपल्याकडे, आयोनिक सॉलिड. कशाला म्हणतो आयोनिक सॉलिड, ज्याच्यामध्ये कॅटायन आहे आणि एनायन आहे. बरोबर, आयोनिक बॉन्ड असतात त्याच्यामध्ये. In an ionic solid, equal number of cations and anions are missing from their regular position in a crystal lattice, creating vacancies. काय सांगतोय आपण याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काय आहे, आपला जो काही कॅटायन आहे आणि एनायन आहे ते त्याची रेग्युलर जी जागा असेल ती मिस करतात आणि त्या ठिकाणी काय तयार होते, वॅकन्सी तयार होते. त्या डिफेक्टला आपण म्हणतो स्कॉटकी डिफेक्ट. They are found in ionic solid with equal number of cation and anion are missing from their regular position in crystal lattice, creating vacancy. आता पहा आपण एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी. पहा हे जे काय दाखवलेलं आहे आपण, हे स्ट्रक्चर दाखवलेलं. पहा या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हे दाखवता येईल. पहा आता कॅटायन पण दाखवले आहे आपण आणि anion पण दाखवलेले. पहा हा anion साइडने लार्ज असेल, हा anion कॅटायन, anion कॅटायन, anion कॅटायन, कॅटायन anion कॅटायन. इथे anion यायला पाहिजे होतं, पण इथे आहे का आता anion नाही, त्याने त्याची जागा काय केली, मिसिंग केलेली आहे. कॅटायन anion, anion इथे काय यायला पाहिजे होता, कॅटायन यायला पाहिजे, पण कॅटायन आहे का या ठिकाणी नाही. म्हणजे एक anion मिसिंग झालं तर दुसरा या ठिकाणी काय मिस झालेला आहे, आपला कॅटायन, म्हणजे त्याची पेअर मिस झालेली आहे. पहा anion कॅटायन, anion कॅटायन, कॅटायन anion, कॅटायन anion, कॅटायन anion. म्हणजे या ठिकाणी एक कॅटायन आणि एक anion काय केलं, त्याची जागा मिसिंग केली आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, वॅकन्सी क्रिएट केली. आता ही आहे anion ची वॅकन्सी आणि ही आहे कॅटायन ची वॅकन्सी. अशा प्रकारे ते दोघं काय करतात, सारख्या नंबर मध्ये त्याची जागा मिसिंग करतात. त्या डिफेक्टला म्हणतो आपण स्कॉटकी डिफेक्ट म्हणतो. आता याच्या काही कंडिशन्स आहेत, ते कंडिशन पाहूया. कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. हा डिफेक्ट घडून येण्यासाठी काय कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला आता या ठिकाणी पाहायच्या. तर काय कंडिशन आहे आपण त्या वन बाय वन पाहूया. दिस टाइप ऑफ डिफेक्ट फाउंड इन आयोनिक कंपाउंड विथ फॉलोइंग कॅरेक्टर्स. हा कुठे घडून येतो, तर फक्त आयोनिक कंपाउंड मध्ये किंवा आयोनिक क्रिस्टल्स मध्ये, आयोनिक सॉलिड मध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. काय म्हणलेले पहा, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. म्हणजे ज्या कंपाउंड मध्ये काय आहे, आयोनिक कॅरेक्टरची हाय डिग्री असेल त्या ठिकाणी हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आयोनिक कॅरेक्टर्स आहेत ते काय असले पाहिजे, याचे मॅक्झिमम असले पाहिजे. सेकंड, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनायन. एनायनचा जो काय कोऑर्डिनेशन नंबर असेल तो काय असला पाहिजे, मॅक्झिमम असेल. आपण कशाला म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर, तर आपला जो काय एक स्फिअर असेल किंवा एक ऍटम असेल, एक पार्टिकल असेल, याला किती अदर पार्टिकल टच करतात त्याला काय म्हणतो आपण, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. आणि तो काय असला पाहिजे, हाय असला पाहिजे. कोणाचा हाय असला पाहिजे, तर एनायनचा हाय असला पाहिजे. तर काय होतो, हा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊया आपण. पहा, देयर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड एनायन. कॅटायन आणि एनायन या दोघांची जी काय साईज असेल त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, स्मॉल डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे ते जवळचे असले पाहिजे, साईज त्याची जवळजवळ सारखी असली पाहिजे. अँड द रेशिओ ऑफ रेडियस ऑफ कॅटायन, आर कॅटायन म्हणजे रेडियस ऑफ कॅटायन टू रेडियस ऑफ एनायन इज नियरली युनिटी. म्हणजे हा जो काय रेशिओ असेल कशाचा, आर कॅटायन टू रेडियस ऑफ एनायन, हा जो काय रेशिओ येणार आहे हा नियरली किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. नियरली 1, 1 च्या जवळपास आला पाहिजे. तर याला काय, कोणता डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी, स्कॉटकी डिफेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारे याच्या ह्या कंडिशन्स आहेत.
आता याची पाहिजे आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याला काय म्हणू आपण, इफेक्ट म्हणूया. कॉन्सिक्वेन्सेस किंवा इफेक्ट. कशाचे कॉन्सिक्वेन्सेस? स्कॉटकी डिफेक्ट किंवा इफेक्ट ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. काय घडून येईल या ठिकाणी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस ऍज मास डिक्रीजेस. एक कॅटायन गेला, एक एनायन गेला, म्हणजे त्याचं जे काही ओरिजिनल मास असेल ते कमी होईल आणि मास कमी झाले काय होईल, त्याची डेन्सिटी सुद्धा कमी होणार आहे. डेन्सिटी डिक्रीजेस. द इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन आर मिसिंग. एक कॅटायन गेलेला आहे, एक एनायन गेलेला आहे, दोघांचे नंबर सारखे आहेत. Therefore इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. आता इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केलेली आहे, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज गेले तेवढेच काय गेले, निगेटिव्ह चार्ज गेले, म्हणजे इलेक्ट्रिकल हा कसा झाला, हा न्यूट्रल झाला. फॉर एक्झाम्पल आयोनिक क्रिस्टल सच ॲज NaCl, AgBr अँड KCl. सोडियम क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड आणि पोटॅशियम क्लोराइड मध्ये आपल्याला हा डिफेक्ट पाहायला मिळतो. तर असा आहे आपला हा स्कॉटकी डिफेक्ट. जेवढे कॅटायन तेवढेच एनायन या ठिकाणी त्याची रेग्युलर पोझिशन असेल ती मिसिंग करतात आणि त्या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होते. याला म्हणतो आपण स्कॉटकी डिफेक्ट. अशा प्रकारे हा स्कॉटकी डिफेक्ट आपल्याला सांगता येईल. आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. चला, आता चौथा टाइप आहे आपल्या कशाचा, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचा चौथा टाइप आहे. पहा आता ह्या डिफेक्टचा क्रॅंकल डिफेक्ट. क्रॅंकल डिफेक्ट काय पहा याच्यामध्ये पाहूया आपण. दिस टाइप ऑफ डिफेक्ट अराइजेस व्हेन आयन ऑफ एन आयोनिक कंपाउंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटिस साइट. त्याची तो रेग्युलर जागा बदलतो अँड ऑक्युपाइड इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन लॅटिस पॉइंट. म्हणजे हा लॅटिस पासून जात नाही, पण त्याची जी काही रेग्युलर साइट असेल, ती साइट तो बदलतो आणि कुठे जातो, तो इंटरस्टिशियल पोझिशनला जातो. सच डिफेक्ट फाउंड इन आयोनिक क्रिस्टल लाइक झिंक सल्फाइड, AgCl, AgBr, AgCaF2 एक्सेट्रा. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. Cations are generally smaller in size and occupied interstitial position. आता इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जायचं असेल, कमी असेल, या ठिकाणी काय जाऊ शकतो, तर ज्याची साईज लहान असेल तो जाऊ शकतो. मग साईज लहान कोणाची आहे, कॅटायनची आहे, म्हणून इंटरस्टिशियल पोझिशन असेल त्या पोझिशनला कोण जातं, तर कॅटायन जातो. असं इथे आपण पाहूया फिगर मध्ये काय दाखवलेलं आपल्याला. एनायन कॅटायन, एनायन कॅटायन, एनायन कॅटायन, एनायन कॅटायन. ही लाईन बरोबर आहे. कॅटायन एनायन. आता इथे काय पाहिजे होता, कॅटायन यायला पाहिजे होता, पण यांनी काय केले, याची रेग्युलर साइट मिसिंग केली आणि कुठे गेला, इंटरस्टिशियल पोझिशनला गेला. परत पुढे एनायन कॅटायन, एनायन कॅटायन, एनायन. इकडे पहा या लाईन मध्ये कुठे चेंज आहे, याच्यामध्ये पहा इथे काय आहे, हा कॅटायन, त्याला त्याची जागा बदलली. कुठे गेला तो, इंटरस्टिशियल साइटला गेला. याचा अर्थ काय, इथे व्हॅकन्सी तयार होते. व्हॅकन्सी ऑफ कॅटायन या ठिकाणी आणि या ठिकाणी कॅटायनची व्हॅकन्सी क्रिएट होते आणि तो कॅटायन कुठे जातो, इंटरस्टिशियल साइटला जातो. अशा प्रकारे हा डिफेक्ट आपल्याला दाखवता येईल. काय म्हणतो या डिफेक्ट मध्ये आपण, तो त्याची रेग्युलर साइट काय करतो, चेंज करतो आणि कुठे जातो, इंटरस्टिशियल पोझिशनला. म्हणजे इथून तो गेला, या ठिकाणी गेला, त्याला म्हणतो आपण फ्रेंकेल डिफेक्ट. आता पुढे जाऊया पहा, कंडिशन फॉर फ्रेंकेल डिफेक्ट. याचे काय कंडिशन्स आहेत तर पाहूया पहा. दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक कंपाउंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड एनायन. कोणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला हा डिफेक्ट, तर कॅटायन आणि एनायन यांची साइज कशी असली पाहिजे, लार्ज डिफरन्स त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे पहा, मस्ट हॅव लोअर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन. मग यातला जो आहे आयन आपला मिसिंग होणार आहे, त्याची पोझिशन तो चेंज करणार आहे, दुसऱ्या ठिकाणी तो जाणार आहे, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असला पाहिजे, लोअर असला पाहिजे. तर हा डिफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा त्याच्या दोन कंडिशन्स आहेत. आता या डिफेक्ट मुळे काय होतं, इफेक्ट ऑफ फ्रेंकल डिफेक्ट किंवा
कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रेंकेल डिफेक्ट. याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत पहा. नो आयर्न इज मिसिंग फ्रॉम होल लॅटिस, देअरफॉर नो चेंज इन डेन्सिटी. तो काय करतोय, फक्त त्याची पोझिशन बदलतोय. तो बाजूला जातोय का निघून कुठे नाही, म्हणजे तो चेंज होत नाही. तो जर चेंज झाला नाही तर काय होणार नाही, याची मास बदलणार नाही. आणि मास जर नाही बदललं तर डेन्सिटी काय राहील आपली आयर्स राहील. अँड केमिकल प्रॉपर्टीज, डेन्सिटी सेम राहते, मास सेम राहतं, केमिकल प्रॉपर्टी पण काय राहतात सारख्या राहतात, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. कॅटायन फक्त पोझिशन बदललेले, कॅटायन आहे फक्त पोझिशन बदललेली, म्हणजे काय म्हणतात आपल्याला इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. आणि एक्झाम्पल त्याचं झिंक सल्फाइड, सिल्वर क्लोराइड, सिल्वर आयोडाइड, सिल्वर ब्रोमाइड आणि कॅल्शियम फ्लोराइड असे त्याचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. हे त्याचे एक्झाम्पल. अशा प्रकारे हा आपला चौथा टाइप झाला. कशाचा, स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचा चौथा टाइप. अशा प्रकारे आपण हे स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टचे 4 पॉइंट पाहिले. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पुढचा पॉइंट आहे आपला पहा इम्प्युरिटी डिफेक्ट. पहा डिफेक्टचे आपण 3 टाइप्स आहेत. पहा पहिला आहे आपला स्टॉइचियोमेट्रिक. स्टॉइचियोमेट्रिकचे 4 टाइप आपण पाहिले. आता सेकंड आहे आपला इम्प्युरिटी डिफेक्ट. पहा याच्यामध्ये काय म्हणलंय, impurity defect arises when foreign atom, that is atom different from the host atom, are present. म्हणजे होस्ट ऍटम पेक्षा वेगळा ऍटम आला. ऍटम आर प्रेझेंट इन क्रिस्टल लॅटिस. म्हणजे पहा इथे आपण पाहू शकतो. पहा सोडियम आहे आणि क्लोरीन हे आपले होस्ट ऍटम्स आहेत. आणि ट्रान्सियम काय झालं, याच्यावरती दुसरा ऍटम आला, फॉरेन ऍटम आला, हा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाला. त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युअर म्हणजे काय, जे प्युअर आहे त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं एखादं मटेरियल आलं तर त्याला आपण म्हणतो इम्प्युअर. तसं इथं इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. इम्प्युरिटी डिफेक्ट हॅव्हिंग ऑफ 2 टाइप्स. परत त्याचे किती टाइप पडतात, 2 टाइप्स पडतात. तर त्याचे 2 टाइप्स आहेत पहा. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड सेकंड वन इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल म्हणजे एकाच्या जागेवरती दुसरा आला, एकाच्या जागेवरती दुसरा आला, त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशनल. आणि इंटरस्टिशियल म्हणजे काय, तर रिप्लेसमेंट न होता त्याच्यामध्ये दुसरा काय झाला, फॉरेन ऍटम आला, पण तो कुठे आला, त्याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला आला, त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणतो. आता त्यातला पहिला टाइप आहे पहा आपला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. पहा इन दिस डिफेक्ट फॉरेन ऍटम्स आर फाउंड ऍट लॅटिस साइट इन प्लेस ऑफ होस्ट ऍटम. म्हणजे आपला जो काय होस्ट ऍटम असेल याच्याऐवजी कोणता ऍटम आला आपल्याकडे, तर फॉरेन ऍटम आला. द रेग्युलर ऍटम्स आर डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर लॅटिस साइट. म्हणजे आपल्या ऍटमची जी काही रेग्युलर साइट असेल होस्ट ऍटमची, त्या जागेवरून आपला जो काही होस्ट ऍटम आहे तो काय केला, डिस्प्लेस केला, त्याला एका जागेवरून काढून टाकलं. लॅटिस साइट बाय इम्प्युरिटी ऍटम. इम्प्युरिटी ऍटमने काय केलं, आपल्या होस्ट ऍटमला डिस्प्लेस केलं. फॉर एक्झाम्पल सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. मग सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल म्हणजे काय, तर 2 मेटलचं कॉम्बिनेशन. तर पाहायचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. पहा ब्रास इज अ alloy ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास काय आहे, कॉपर आणि झिंकची काय आहे, ती alloy आहे. alloy म्हणजे मिक्सचर आहे, मेटलचं सोल्युशन्स आहे. मग आता इथे काय आहे, कॉपर आपला होस्ट ऍटम आहे. मग या होस्ट ऍटमला कोणी रिप्लेस केलं, तर झिंकने रिप्लेस केलं. पहा हा झिंकचा ऍटम आहे, इथे झिंक आहे आणि झिंक आहे. म्हणजे या 4 ठिकाणी काय केलं, झिंकनं रिप्लेस केलं. कोणाला, तर या होस्ट ऍटमला. होस्ट ऍटम कोणता आहे आपल्याकडं, कॉपर आहे. याला म्हणतो आपण सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल. आणि आपला मेन टाइप काय होता, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी. सबस्टिट्यूट केलं त्याला, सबस्टिट्यूट केलं. त्याची जी काही पोझिशन आहे ती पोझिशन दुसऱ्यानं घेतली.
पोझिशन रिकामी राहिली का आपली, तिथे व्हॅकन्सी राहते का नाही, किंवा ती जागा रिकामी राहते का, व्हॅकंट राहते का नाही, तर त्या ठिकाणी काय झालं, दुसरा एक बाहेरचा ऍटम, फॉरेन ऍटम त्या ठिकाणी आला, याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता दुसरा टाइप आहे बघा, याचं एक्झाम्पल आहे याचं व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. इथं व्हॅकन्सी राहते का आपली नाही, इथं ती जागा भरून काढली जाते. इकडे पहा आता, व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. व्हॅकन्सीज आर क्रिएटेड बाय द ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी. इथं काय होतं, व्हॅकन्सी क्रिएट केली जाते. कशाने केली जाते, क्रिएटेड बाय द ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी, इम्प्युरिटी ऍड करून ऑफ ॲलिओव्हॅलंट आयन. आता ॲलिओव्हॅलंट आयन कशाला म्हणते, दॅट इज आयन विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट द होस्ट आयन टू एन आयोनिक सॉलिड. आता इथे आपला होस्ट आयन आहे पहा सोडियम Na+, याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, आणि हा स्ट्रॉन्शियम आहे Sr2+. हा झाला आपला फॉरेन ऍटम, हा झाला फॉरेन ऍटम, किंवा त्याला आपण काय म्हणतो, ॲलिओव्हॅलंट आयन म्हणतो. आता पहा इथे काय काय रिप्लेस केलेलं आहे आपलं, तर पहा या ठिकाणी एक व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे, म्हणजे ही आहे Na+. इथे एक Na+ असेल, तो Na+ काय केला, रिप्लेस केला, म्हणजे 2 Na+ रिप्लेस केले कशानं, एका Sr2+ न. म्हणजे याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन झाली, पण व्हॅकन्सी भरून निघाली का नाही. या ठिकाणी स्पेस काय राहिला, हा व्हॅकंट राहिला, म्हणून याला म्हणतो आपण व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. असे हे काय झाले आपले याचे पहिल्या टाइपचे 2 एक्झाम्पल झाले आपले. पहा पहिला आहे सॉलिड सोल्युशन आणि दुसरा आहे व्हॅकन्सी थ्रू ॲलिओव्हॅलंट इम्प्युरिटी. आता हे झाले याचे टाइप्स. आता दुसरा टाइप पाहायचा आपल्याला, कोणता, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पहा दुसरा टाइप आहे आपला हा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. हा सुद्धा काय आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट आहे, पण याला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल. तर इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे काय, आपल्याकडे जे काय लॅटिस पॉइंट आहे, या लॅटिस पॉइंटच्या मध्ये जी काय जागा राहते, लॅटिस पॉइंटच्या मध्ये जी काय जागा शिल्लक राहते, त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल साइट म्हणत असतो. मग पाय हा इफेक्ट काय सांगतो आपल्याला, दिस डिफेक्ट is arises due to foreign atom occupy interstitial position. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे, तो रिप्लेस करत नाही, उलट काय करतो, तो त्याच्यामध्ये ऍड होत जातो, त्या ठिकाणी ऍड होत जातो. म्हणजे याचा आपल्याला या ठिकाणी असं घेता येईल. पहा आपण असं कन्सिडर करूया, हा आहे पहा आपला आयर्न असेल, बरोबर, हे आयर्नचं स्ट्रक्चर असेल. आता याच्या ठिकाणी काय राहतंय, मध्ये जी जागा रिकामी राहते ना, इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे या ठिकाणी पहा इथे जागा रिकामी राहिली, इथे जागा रिकामी राहिली, या ठिकाणी काय करतो, कार्बन ऍड झाला. कार्बन काय झाला, ऍड झाला. मग आपल्याला दाखवता येईल, पहा हा आहे आपला आयर्न, त्याची पोझिशन डिस्प्ले झाली का नाही, आणि हा आहे कार्बन, मग यालाच काय म्हणतो, इट इज अ मिक्सचर ऑफ आयर्न आणि कार्बन, त्याला म्हणतो आपण स्टेनलेस स्टील. हे झालं याचं एक्झाम्पल कशाचं, interstitial impurity defect. This defect arises due to the foreign atom occupies interstitial position. Interstitial position occupy केल्यामुळे काय होतं, हा डिफेक्ट तयार होतो, त्याला म्हणतो आपण interstitial impurity defect. अशा प्रकारे हे impurity defect आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चला आता पुढे जाऊया. चला पुढे आता आपल्या डिफेक्टचा हा लास्ट टाइप आहे. पहा आपण जे 3 टाइप पाहिले होते डिफेक्टचे, त्याच्यामध्ये पहिला होता आपला पहा
स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट, दुसरा होता आपला इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा आहे आपला नॉन स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट। सगळे आहे ते पॉइंट डिफेक्टचे टाइप्स आहेत। नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट अराइजेस when the ratio of number of atoms of one kind, एका प्रकारचे atoms to that other kind, हा जो रेशो असेल कोणाचा, एका प्रकारचे ऍटम आणि दुसऱ्या प्रकारचे ऍटम। सपोज सुरुवातीला आपण म्हणूया हे आहे ऍटम्स आहे ते सोडियमचे आहे, बरोबर, वन काइंड टू दॅट ऑफ अदर काइंड, दुसरे ऍटम्स असतील ते क्लोरीनचे असतील, याचा जो काय रेशो असेल तो और द नंबर ऑफ कॅटायन टू एनायन, हा एक रेशो become different from that indicated by its chemical formula, हा वेगळा आहे कशापेक्षा, तर त्याच्या केमिकल फॉर्म्युलेपेक्षा, त्याला आपण म्हणतो नॉन स्टॉइचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट। इन शॉर्ट, स्टॉइचियोमेट्री ऑफ अ कंपाऊंड इज चेंज, त्या कंपाऊंडची जी काय स्टॉइचियोमेट्री असेल ती कंपाऊंडची स्टॉइचियोमेट्री काय होते, चेंज होते। म्हणजे पहा या ठिकाणी सोडियम किती 10 आहेत, Cl 10 आहेत, इथे स्टॉइचियोमेट्री असेल, पण आता याचा जो काय रेशो असेल, म्हणजे सोडियम किती आले 8 आले आणि क्लोरीन किती आहेत 10 आहेत, तर हा जो काय रेशो आहे तो काय झाला आता चेंज झाला, याला म्हणायचं नॉन स्टॉइचियोमेट्री। पुढे काय म्हणले, बट देयर इज नो चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर, जरी याची स्टॉइचियोमेट्री चेंज झाली तरी त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर चेंज होत नाही, असा हा नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट आहे। देयर आर ऑफ टू टाइप्स, आता या डिफेक्टचे काय झाले, दोन टाइप्स आहेत। तर पहिले टाइप आहे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, डेफिशियन्सी म्हणजे कमतरता त्याची। सेकंड मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल एक्सेस म्हणजे जास्त मेटल त्याच्यामध्ये आहे, एक्सेस झाला तर त्याला म्हणतो आपण मेटल एक्सेस, आणि कमी झाला तर काय मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट। तर आपण त्याचा पहिला टाइप घेऊया सुरुवातीला, पहा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट। पहा इन सम क्रिस्टल पॉझिटिव्ह मेटल आयन आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइड, मिसिंग म्हणजे तो निघून गेला पूर्णपणे, मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइड। आता तो निघून गेला म्हणजे काय होणार आहे, जो काही पॉझिटिव्ह चार्ज होता तो आपला कमी झाला, पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे काय झालं, निगेटिव्ह चार्ज आपला वाढलेला असणार आहे। द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द प्रेझेन्स ऑफ द कॅटायन ऑफ द सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन दॅट ऑफ द मिसिंग कॅटायन। आता इकडे एक्झाम्पल मध्ये आलो की आपल्या लक्षात येईल। पहा आता आपल्याकडे एक्झाम्पल पहा, निकेल ऑक्साइडचं एक्झाम्पल आहे। आता Na2+ आहे, O2- आहे, Na2+ आहे, O2- आहे। आता काय कन्सिडर करू आपण सुरुवातीला, पहा हे पूर्ण स्ट्रक्चर असेल आपलं, हे पूर्ण स्ट्रक्चर असेल। आता याच्यामध्ये काय आहे पहा, या ठिकाणी आता डिफेक्ट आपण दाखवणार आहे। पहा या ठिकाणी आता या ठिकाणी डिफेक्ट दाखवणार आहे आपण। आता पहा डिफेक्ट कसं दाखवायचं आहे, इथे काय आहे आपला, आता हा Na2+, इथे सुद्धा काय आहे आपला हा Na2+, इथे सुद्धा हा Na2+, पण काय होतं आता स्टॉइचियोमेट्री त्याची मेंटेन आहे, पण आता काय होतं याच्यामध्ये जो काय असणार आहे कॅटायन, तो काय करतो, याची ओरिजिनल जी काय साइट असेल ते काय करतो, तो मिसिंग करतो, काय करतो तो मिसिंग करतो। आता किती निकेल मिस झाले आपल्याकडून, तर 3 झाले। पहा Na2+ किती मिसिंग झाले, 3 मिस झाले। किती चार्ज आहे याच्यावरती, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, +2 आहे, म्हणजे किती चार्ज बॅलन्स करावं लागेल आपल्याला, +6 काय करावं लागेल चार्ज आपल्याला बॅलन्स करावं लागेल। आणि तो चार्ज कसा बॅलन्स केला जातो, तर त्याचाच ऍटम्स आहे, बरोबर, त्याचाच ऍटम आहे, पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे त्याच्यापेक्षा हायर असणार आहे, म्हणजे Na3+, इथे सुद्धा काय येईल हा Na3+, म्हणजे हा काय करतो, त्याच्यावर जो काही एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज असेल तो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज काय करतो, तो
बॅलन्स करतो. अशा प्रकारे हे आपल्याला मेटल डेफिशियन्सी. आता 1 मेटल काय झालं इथे कमी झाला ना, आपला मेटल कमी झाला म्हणजे मेटलची काय झाली या ठिकाणी डेफिशियन्सी झाली. अशा प्रकारे आपल्याला हा पहिला जो डिफेक्ट आहे कशाचा, नॉन स्टॉइचियोमेट्रिकचा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आहे तो आपल्याला याप्रमाणे सांगता येईल. चल पुढे जाऊया. दुसरा टाइप होता, कोणता टाइप आहे दुसरा आपला, मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस आहे म्हणजे आहे त्यापेक्षा तो जास्त आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेसचे परत 2 टाइप. अ न्यूट्रल एटम और an extra positive ion occupy interstitial position. कोण एक्वायर करते इंटरस्टिशियल पोझिशन, तर न्यूट्रल एटम किंवा पॉझिटिव्ह चार्ज. सेकंड टाइप त्याचा बाय anion व्हॅकन्सीज. बाय anion व्हॅकन्सीज किंवा त्याला आपण म्हणतो कलर और एफ सेंटर. कलर और एफ सेंटर असे त्याचे 2 टाइप्स आहेत. तर पहिला टाइप आहे त्याचा तो पाहू आपण. अ न्यूट्रल एटम और एन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइड इंटरस्टिशियल पोझिशन. पहा एक्झाम्पल आहे झिंक ऑक्साईडचं एक्झाम्पल आहे. पहा हा Zn2+ आहे म्हणजे हे लॅटिस पॉइंट आहे त्याचे, हे त्याचे लॅटिस पॉइंट. आणि ही जी काही रिकामी जागा असेल ही त्याची इंटरस्टिशियल साइड. आणि या साइड मध्ये कोण आले आता, तर हा न्यूट्रल आहे. झिंकवर कोणता चार्ज आहे का, नाही. हा न्यूट्रल एटम त्या ठिकाणी आलेला आहे. तो कसा आहे, एक्स्ट्रा आहे. तो कसा आहे, एक्स्ट्रा आहे. पहा हे झालं त्याचं न्यूट्रल झिंक एटम ऍट इंटरस्टिशियल साइट किंवा पॉझिटिव्ह चार्ज. इथे पण झिंक ऑक्साईडचं एक्झाम्पल आहे. पहा हे त्याचे काय झाले, त्याचे लॅटिस पॉइंट. आणि हा झिंक आहे, किती चार्ज याच्यावरती आता 2+ आहे. एक्स्ट्रा चार्ज आहे, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा या ठिकाणी आलेला आहे आणि हे 2 इलेक्ट्रॉन आपण दाखवले. तर काय होतं पहा, झिंक ऑक्साईडला आपण जर हीट केलं तर याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. त्याचं कसं डिकम्पोजिशन होतं ते आपण पाहूया. पहा व्हेन झिंक ऑक्साईड इज हिटेड, व्हेन झिंक ऑक्साईड इज हिटेड इट डिकम्पोजिशन. त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. कसं होतं, झिंक ऑक्साईड कन्वर्टेड इनटू झिंक 2+ plus 1/2 O2 plus 2 electron, and zinc 2+ is trapped in the lattice point. At that time electron also diffuse in that lattice structure. ह्या lattice structure वरती इलेक्ट्रॉन सुद्धा काय झालेले असतात, डिफ्यूज झालेले असतात. आता या दोन्ही कसे आहे, नॉन स्टॉइचियोमेट्रिक आहे. कसं, नॉन स्टॉइचियोमेट्रिक. मग या नॉन स्टॉइचियोमेट्रिक मध्ये काय होईल फॉर्म्युला, द नॉन स्टॉइचियोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ झिंक ऑक्साइड इज. आता प्रत्येकामध्ये काय आहे, एक एक्स्ट्रा आहे, एक एक्स्ट्रा आहे. मग ते किती एक्स्ट्रा असतील ते आपण दाखवतो, x ने दाखवतो. म्हणजे एक एक्स्ट्रा आहे, 2 आहे. मग काय दाखवतील आपल्याला, Zn 1+x 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 म्हणजे एकामध्ये एक ऍड झालेला असेल तर 1+1 म्हणता येईल आपल्याला. आणि ऑक्सिजन किती आहे, तर एकच आहे. असं त्याचा काय होईल, हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होईल. तर ही झाला आपला त्याचा पहिला टाइप. काय आहे पहिला टाइप, अ न्यूट्रल एटम और एन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज इंटरस्टिशियल पोझिशन. हा झाला आपला पहिला, त्यातला एक पॉइंट. पहा आता आपला एकदम शेवटचा टाइप, त्याच्यामधला बी आहे. पहा आपला आता बाय anion व्हॅकन्सीज किंवा त्याला आपण म्हणतो कलर और एफ सेंटर. एफ सेंटर, एफ म्हणजे फर्वेन्सडल मीन्स कलर सेंटर. हा जर्मन वर्ड आहे, कलर सेंटर. Anion is missing from its regular site and vacancy occupied by electron. हे स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये इथे काय पाहिजे, आता anion पाहिजे X-. पण हा त्याचे रेग्युलर साइट काय करतो, सोडून देतो. आणि त्याची पोझिशन कोण ऑक्युपाय करतं, तर इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करतो. टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. जेवढे पॉझिटिव्ह आहे तेवढे निगेटिव्ह यायला हा इलेक्ट्रॉन त्याची पोझिशन ऑक्युपाय करतो. कलर इज ड्यू टू द एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, देअरफॉर कॉल्ड ॲज कलर और एफ सेंटर. याला जो काही कलर मिळतो तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स मुळे मिळतो. द क्रिस्टल हॅज एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज
hence are non-stoichiometric. आता इथे काय झालं, हा इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी झाली, पण ऍक्च्युली जर आपण इथे कन्सिडर केलं तर हा Na+ घेतला आणि हा Cl- घेतला, हा Cl-. तर एक Cl- काय झाला, आता या ठिकाणी कमी झाला, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन केली, पण जर त्याचा आपण केमिकल फॉर्म्युला पाहिलं तर काय होईल, एक Cl आपल्याला कमी आहे, म्हणजे कसं झालं, हे नॉन स्टॉइचियोमेट्रिक. द क्रिस्टल हॅज एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज, हेन्स आर नॉन स्टॉइचियोमेट्रिक. म्हणून कसं झालं ते नॉन स्टॉइचियोमेट्रिक. दिस डिफेक्ट इज शोन बाय अल्कली हॅलाइड्स. अल्कली हॅलाइड्स जे असतात त्याच्यामध्ये मग सच ॲज NaCl अँड KCl, सोडियम क्लोराइड किंवा पोटॅशियम क्लोराइड असतील तर हे हा जो डिफेक्ट असेल बाय anion व्हॅकन्सीज हा आपल्याला दाखवतो. Colorless sodium chloride gets colored because Cl- ion combine with sodium atoms. काय होतं, ज्यावेळेस आपण याला हिटिंग वगैरे करतो त्यावेळेस काय होतं, Cl- आयन काय करतो, सोडियम सोबत कंबाईन होतो, क्रिस्टलचं जे सरफेस असतं त्याच्यावरती तो कंबाईन होतो आणि एक इलेक्ट्रॉन करतो तो रिलीज करतो आणि काय होतं, याला मग येलो कलर या ठिकाणी मिळतो, म्हणून याला आपण म्हणतो कलर और F सेंटर. अशा प्रकारे हा आपला लास्ट डिफेक्ट आहे बाय anion व्हॅकन्सीज. ठीक आहे, एवढं आपण या ठिकाणी आता सगळे डिफेक्ट पाहिलेले आहे. ठीक आहे, बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. थँक्यू.